जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 271. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भो राम मामुद्धर ही प्रार्थना करताना खरं तर अशा उद्धाराची दुर्दम्य इच्छा माझ्या अंतःकरणात जन्म घेवो ही प्रार्थनासुद्धा त्यामध्ये अनुस्यूत आहे. या दुर्दम्य इच्छेनंच साधन घडू शकतं. या दुर्दम्य इच्छेनंच कोणता मार्ग मला स्थिर करण्यासाठी उचित आहे याचा सारासार विवेक होऊ शकतो. याच दुर्दम्य इच्छाशक्तीनं या जगातल्या लौकिक सुखाकडे सहजरित्या पाठ फिरवता येते आणि उद्धाराच्या याच इच्छाशक्तीनं भगवत चरणाशी दृढ बसून राहण्याचा एकविध भाव हृदयामध्ये जन्म घेतो सद्गुरु कृपेनं. त्यामुळे ज्या ज्या वेळी आपण संत ग्रंथ वाचत असतो, पठण करत असतो, त्यावेळेला ही इच्छाशक्ती माझ्या हृदयात जन्म घेते की नाही याची चाचपणी प्रत्येक भक्तानं साधकानं करावी असा त्या ग्रंथपाठकाचा ग्रंथलेखकाचा हेतू असतो. आमचे महाराज अनेकदा सांगायचे की खरं ग्रंथलेखकाचा हेतू काय असतो हे पारायण करणाऱ्यांना समजू शकत नाही. खूप मोठी गोष्ट महाराज सांगतायत. बहुतेक वेळा ग्रंथ, कोणताही ग्रंथ असो, संत ग्रंथ, दासबोध असो, रामचरितमानस असो, ज्ञानेश्वरी असो, यांसारखे ग्रंथ आम्ही पारायणाच्या दृष्टीनं अभ्यासायचा प्रयत्न करतो बहुतेक वेळा. काहीतरी वाचण्यापेक्षा ते योग्य, चांगलं अर्थातच, पण त्यामध्ये जर आमचं ध्येय काय आहे याकडे दुर्लक्ष झालं तर मात्र त्या पारायणाचा म्हणावा तितका उपयोग होत नाही. मुख्यत्वे करून ज्याला सकाम उपासनेकडून निष्काम उपासनेकडे जाण्याची मनापासून इच्छा आहे त्यानं तर या हेतूकडेच पूर्ण लक्ष पुरवून मग संतग्रंथ अभ्यासाला सुरुवात करावी असं संत आम्हाला सांगताना दिसतात. म्हणूनच सुरुवातीलाच आपण बघितलं की कोणताही संतग्रंथ वाचताना, पठण करताना त्यामध्ये घाई करू नये. अमुक दिवसात ते पारायण संपवायचं. आहेत तसे नियम आहेतच, वेदांमध्ये आहेत, पुराणांमध्ये आहेत, सगळीकडे आहेत. पण आम्हाला प्राप्तव्य काय आहे? जर भगवंतांची भक्ती हे प्राप्तव्य आहे तर आमची प्रत्येक कृती आम्हाला त्या भक्तीमध्ये सहाय्यक आहे अथवा नाही हे तपासल्याशिवाय ती करणं केवळ परमार्थाच्या नावाखाली त्याचा आम्हाला चित्तशुद्धीच्या दृष्टीनं म्हणावा तसा फायदा होत नाही. आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय खरं तर मनामध्ये ती दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याबद्दल आपण सुरुवातीला म्हटलं, उद्धाराची इच्छा, ती जागृत होणं शक्य नसतं. ते मुमुक्षुत्व हृदयामध्ये उत्पन्न होण्यासाठी आम्हाला निष्काम भक्तीसाठी जे जे अनुकूल आहे ते करणं आणि त्याला जे जे प्रतिकूल आहे ते त्यागणं हे आवश्यक असतं. यालाच सारासार विवेक म्हटलंय. आणि अशी ही भक्ती कशी असते याचं वर्णन प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष श्रीराम या रामचरितमानसमधल्या उत्तरकांडामध्ये करतायत आपण बघतोय. भक्ती सुतंत्र सकल सुख खानी सांगितलं. त्यामुळे अशी ही सुखाची खाण असलेली भक्ती प्राप्त भगवंतांची करून घेण्यासाठी अजून काय करणं अभिप्रेत आहे भगवंतांना हे स्वमुखानं त्यांनी सांगितलं आहे.
ते आता तुलसीदास सुरुवातीला वर्णन करतायत ते आपण बघूया. खूप सुंदर आहे. म्हणतात, औरऊ एक गुपुत मत सबही कहूँ कर जोरी. औरऊ एक गुपुत मत सबही कहूँ कर जोरी. शंकर भजन बिना नर भगति न पावई मोरी. शंकर भजन बिना नर भगति न पावई मोरी. जसं आपण अनेकदा म्हटलं, शिवभगवानांची जी वाक्य असतात ती स्टेटमेंट्स असतात. मग आमचे श्रीराम कसे मागे राहतील, त्यामुळे त्यांनीसुद्धा एक स्टेटमेंट इथे आम्हाला दिलेलं आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत प्रभावी. त्यांनी स्वतः सांगितल्यामुळे त्याला अत्याधिक वजन आहे आणि भक्तांसाठी नंदनवन आहे खरोखर. म्हणतायत आणि कुणाला सांगतायत? अयोध्यावासियांना सांगतायत. म्हणजेच अयोध्यापुरी ही देशकाला निमित्तानं त्या परिघामध्ये सीमित नाही. जो जो रामभक्त तो अयोध्यावासी, नाही का? त्यामुळे हे प्रत्येक रामभक्तासाठी केलेला उपदेश आहे भगवंतांचा. म्हणाले, एक गुप्त मत आहे माझं. औरऊ एक गुपुत मत. बरं का, गुपित आहे माझं. माझं म्हणजे माझ्या भक्तीचं सांगायचं त्यांना. काय ते आणि काय सांगतायत? सबही कहूँ कर जोरी. मी हात जोडून सर्वांना ते गुप्त मत माझं सांगतोय. काय ते मत? शंकर भजन बिना नर भगति न पावई मोरी. श्री शिवशंकरांच्या भजनाशिवाय, म्हणजे त्यांचं नामस्मरण केल्याशिवाय, त्यांनी दिलेल्या मार्गावरून चालल्याशिवाय, असा त्याचा अर्थ, त्यांना जे आवडतं ते करण्याशिवाय मनुष्याला माझी भक्ती मिळत नाही. शंकरांच्या भजनाविना मनुष्याला माझी भक्ती मिळत नाही. आपण सुरुवातीला जे सद्गुरू वर्णन तुलसीदासांनी केलं बालकांडामध्ये, तेव्हापासून बघतो आहोत, शंकर भगवान हे सद्गुरूंचे अधिपती, सद्गुरूंचं सर्वोच्च स्थान असं ते आहे. आणि त्यामुळे एका प्रकारे इथे सद्गुरूंचं भजन, सद्गुरूंची भक्ती असाही अर्थ अभिप्रेत आहे. आणि द्वैतामधून शिव नारायण फरकानं भक्ती करणाऱ्यांसाठी सुद्धा शिवभक्ती केल्याशिवाय श्रीराम भक्ती फळत नाही, असं श्रीराम स्वतः इथं सांगतायत. हरिहरांमधला भेद शिवभगवानांच्या आणि श्रीरामांच्या अशासारख्या वाक्यांमधून पूर्णपणे लयाला जातो. आणि जसं अनेकदा आपण बघितलं, श्रीरामांचं आराध्य शिवभगवान आणि शिवभगवानांचं आराध्य श्रीराम, असा तो संबंध आहे. आणि त्यामुळे इथे सांगतायत की शिवभगवानांची भक्ती केल्याशिवाय माझी भक्ती फळणार नाही. खूप गोड असा हा भाव आहे. आणि केवळ भाव नाही तर ती फॅक्ट आहे. कारण भक्ती प्रदान करणारी देवता म्हणजे शिवशंभो आहेत. हनुमंत त्यांचंच रूप आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाशिवाय श्रीराम चरणांपर्यंत पोहोचणं केवळ अशक्य आहे. आद्य भक्त म्हणून शिवशंभोंची ख्याती आहे. आद्य वैष्णव म्हणून शिवशंभोंची ख्याती आहे. आणि असे शिवशंभो जे अखंड मुखामध्ये, कंठामध्ये रामनाम धारण करण्यातच धन्यता मानतात, तोच त्यांचा समाधीचा विषय आहे. असे शिवशंभो त्यांची भक्ती केल्याशिवाय, त्यांचं भजन केल्याशिवाय मनुष्याला माझी भक्ती मिळत नाही, असं स्पष्ट इथे श्रीराम सांगतायत. जसं आपण अनेक ठिकाणी बघितलं की भक्तांची भक्ती, दासांचे दास होणं, यामध्येच भक्तीचं प्राप्तव्य आहे. त्याशिवाय शक्यच नाही. आम्ही थेट सद्गुरूंच्या चरणाशी किंवा थेट भगवंतांच्या चरणाशी पोहोचण्याची पात्रता आमची नाही.
आणि म्हणून सद्गुरूंच्या सत्शिष्यांचे चरण धरूनच ब्रह्मानंद महाराजांच्या सांगण्याप्रमाणे वागूनच आम्ही श्री महाराजांच्या चरणांपर्यंत पोहोचू शकतो. इथे शिवभगवानांच्या चरणांना घट्ट धरून त्यांनी सांगितलेल्या शुद्ध भक्तिमार्गाचं आचरण करून त्यांनी दिलेल्या नामस्मरणामध्ये स्वतःचं मन रत करूनच आम्ही मनापलीकडच्या त्या रामतत्वाला पोहोचू शकतो. त्यामुळे इथे हे वाक्य श्रीरामांनी सांगितलं. आणि आता पुन्हा त्याच भक्तिमार्गाचं, जी भक्ती शिवशंभो प्रतिपादन करतात, त्या भक्तीचं महत्त्व, श्रेष्ठत्व श्रीराम सांगतायत. म्हणाले, कहु भगती पथ कवन प्रयासा, जोगन मख जब तप उपवासा, सरल सुभावन मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई, मोर दास कहाई नर आसा, करई तो कहु कहा विश्वासा, बहुत कहु का कथा बढ़ाई, एहि आचरण बस्य मैं भाई. श्रीराम सांगतायत, खरं सांगा बरं, भक्ती मार्गामध्ये कष्ट तरी कोणते आहेत? कसलेही कष्ट भक्ती मार्गामध्ये नाहीत सांगतायत श्रीराम. आमच्या महाराजांचं एक वचन आहे बरं का, खूप सुंदर वचन आहे की अति कष्ट करणं भगवंताला पसंत पडत नाही बरं का. ह्याचा अर्थ खरं बऱ्याचदा समजू शकत नाही, खूप खोल गर्भित अर्थ असतो प्रत्येक महाराजांच्या वचनामध्ये. त्याचा इथे संदर्भ आहे म्हणून आठवलं की कोणते कष्ट आहेत भक्ती मार्गामध्ये. म्हणजे कष्टानं वश होणारे भगवंत नाहीत, हे एका प्रकारे इथं श्रीराम सांगतायत, आमचे महाराज त्या वचनामधून सांगतायत. भक्ती मार्गामध्ये त्या कष्टाचा मीपणासुद्धा पूर्णपणे जो हरलेला असा भक्त असतो तो जिंकतो. त्याला श्रीराम वश होतात, त्याला सद्गुरू वश होतात. पण ते वश व्हावेत या भावनेत राहून तो उपासना करत नसतो. त्याला भक्त म्हणतात. आजकाल काय होतं ना, विविध समस्यांसाठी विविध तोडगे, मग अमुक समस्येसाठी अमुक देवतेचा जप, अगदी भैरव बाबांपासून अनेक तऱ्हेच्या उपासना अगदी सर्रासपणे सांगताना लोक दिसतात. म्हणजे अगदी चांगले चांगले पट्टीचे साधकसुद्धा, जे आम्ही अनेकदा यूट्यूबवर जे प्रख्यात म्हणजे मिलियन व्ह्यूज असतात त्यांना, कारण लोकांना काहीतरी आपल्या समस्येसाठी समाधान हवं असतं आणि मग जो जे सांगतो ते करत राहतात लोक. आणि याच भटकंतीमधून आम्ही परमार्थ करतोय असा कुठेतरी एक भ्रम निर्माण होतो आणि आम्ही आमच्या इप्सित स्थळापासून उलट दिशेनं प्रवास कधी सुरू करतो आमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे खूप सावध राहून हे रामचरितमानसमधले भक्तीचे विशेष जे श्रीरामांनी सांगितलेत, आमच्या महाराजांनी जे सांगितलेत, ते समजून घेणं आवश्यक आहे. तिथं कष्टांची जरूर नाही सांगतायत. भक्ती म्हणजे काय तर प्रेम. प्रेमात कष्ट असतात का? आमचे महाराज एक खूप सहज प्रश्न करायचे की मूल झाल्यानंतर त्या मुलावर प्रेम कर म्हणून आईला सांगावं लागतं का? तशी भक्ती असते, तशी भक्ती असावी असं महाराज सांगतात. आणि त्यामुळे म्हणतायत की इथं कष्टांची गरज आहे का? जसं मगाशी म्हटलं, महाराजांच्या त्या वचनामध्ये म्हणतात अति कष्ट करणं भगवंताला पसंत पडत नाही. याचा अर्थ हा की अति कष्ट म्हणजे तुम्ही परिश्रमानं मी मिळवीनच भगवंताला या भावनेमध्ये राहून जर मागं लागलात तर तुम्ही तुमचा मीपणा तेवढा वाढवता. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे ना, महाराजांनी खडावा मारल्या त्या एका साधकाच्या डोक्यामध्ये की मला आत्ता ब्रह्म दाखवा म्हणून हट्टाला पेटला होता तो. आणि दाखवेनात महाराज म्हणून जेव्हा विहिरीवर उडी टाकायला चालला तेव्हा महाराजांनी त्या खडावा मारल्या.
आणि तेव्हाच महाराजांनी खरं हे सांगितलं होतं की केवळ हट्टानं परमात्म प्राप्ती होत नसते, त्यासाठी योग्य मार्गानं प्रयत्न करावा लागतो आणि त्या प्रयत्नाला माझ्या सद्गुरूंच्या कृपेची जोड आहे, ही भावना तीव्रतम असावी लागते. तर त्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला भक्तीच्या रूपामध्ये भगवंत देतात. आपण बघतोय सर्व भक्तांनी भक्ती मागितली आहे भगवंतांकडे. म्हणजे भक्ती ही किती अवघड आहे प्राप्त करायला हे लक्षात येतं. संसारातल्या गोष्टी आम्हाला एक्झॅक्टली उलट वाटत असतं. भक्ती तर आम्हाला माहीत आहे, आम्ही करतो भक्ती. पण संसारातली एखादी गोष्ट हवी आहे वाटतंय तर ती मिळत नाही आहे म्हणून आमची जीवाची तडफड होते. कारण आम्हाला वाटत असतं भक्ती मिळणं खूप सोपं आहे. पण जोपर्यंत संसारातली गोष्ट मिळावीशी वाटतीये तोवर आम्ही भक्त आहोत का? आणि म्हणून श्रीराम इथे सांगतायत की यात योगाची गरज नाही, यज्ञ जप तप उपवास यांची गरज नाही. इथे जप म्हणजे मीपणातून केलेल्या सांख्यिक जप, की अमुक लाख अमुक कोटी जप झाला असं जो सर्वांना सांगतो आणि त्यामुळे मला भगवत प्राप्ती होईल. अनेक वेळा हा एक खूप मोठा मुद्दा आहे. आमचे ब्रह्मानंद महाराज ज्या वेळेला सांख्यिक जप घालून द्यायचे, अर्थात कारण प्रत्येक स्तरामधले साधक असतात, त्यामुळे संख्या ही सुरुवातीच्या काळामध्ये महत्त्वाचीच असते, की निदान तेवढा जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये हा हेतू त्यामागे असतो आणि तो महत्त्वाचाच आहे. पण एका तासामध्ये 3000च्या वर जप होता कामा नये असं ब्रह्मानंद महाराजांनीही हा रूल घालून दिला होता बरं का. नाहीतर मग काय व्हायचं की भरमसाठ जप, पण ब्रह्मानंद महाराजांसारख्यांना ज्यांना त्या साधकाच्या अंतःकरणाची स्थिती कळते जप झाल्यानंतर सुद्धा, तो स्तर जर उंचावलेला दिसला नाही तर त्यांना साहजिकच लक्षात येतं की ह्या जपाचा म्हणावा तितका उपयोग होत नाही आहे. कारण केवळ संख्या पूर्ण करण्यासाठी केलेला जप आमच्या अंतःकरणाची शुद्धी कसा करणार? संख्येच्या पलीकडे जाण्यासाठी संख्येचं महत्त्व आहे हे लक्षात आलं की मग त्यामध्ये प्रेम हृदयातलं ओतून आम्ही ते सांख्यिक जपसुद्धा तो करू. आणि म्हणून जसं इथे म्हटलंय की यज्ञ जप तप उपवास यांची गरज नाही, फक्त एवढंच हवं, सरळ स्वभाव न मन कुटिलाई. सरळ स्वभाव असावा, मनात कपट नसावं. श्रीराम आम्हाला वरचेवर हे सांगताना दिसतात. किती स्टेटमेंट्स आहेत बघा रामचरितमानसमध्येच, एक्झॅक्टली इन दीज वर्ड्स. मन सरळ, आमचे महाराजांचं तर फार यावर कटाक्ष असायचा, सरळ बनायला शिकावं महाराजांचं वाक्य. काय सुंदर खरंच. आणि कपट नसावं, दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू, सरळ स्वभाव आणि निष्कपट वृत्ती. आणि पुढं सांगतायत जथा लाभ संतोष सदाई. जे काही मिळेल त्यामध्येच संतोष समाधान मानावं. भक्ताची लक्षणं सांगतायत बरं श्रीराम. समाधान हा गुण, संतोष वृत्ती हा गुण, हा धर्माचा टेकू सांगितला आहे. अगोदर आपण बघितलं साधन चतुष्टयामध्ये सुद्धा हे येतं समाधान. त्यामध्ये इतकं त्याचं महत्त्व आहे. आमचे महाराज तर म्हणतात संपूर्ण समाधान हेच देवदर्शन. काय मोठी गोष्ट सांगितली. ज्या समाधानाला धक्का पोहोचत नाही ते स्थान, ती अवस्था प्राप्त करून घेणं हे परमार्थाचं ध्येय आहे म्हणतात महाराज. आणि ते इथे श्रीराम आम्हाला सांगतायत की जे मिळेल त्यात समाधान मानावं. हे लौकिकदृष्ट्या इथे जास्त करून सांगितलेलं आहे की जे आहे त्यामध्ये समाधान. आणि खरोखर हे झाल्याशिवाय परमार्थ मार्गाचा सुद्धा आम्हाला गिरवता येऊ शकत नाही खऱ्या अर्थानं. जोवर दोन्ही दगडांवर आमचा पाय आहे की आम्हाला संसारातलं सुद्धा अजून हवंय असं वाटतंय. एक खूप सुंदर प्रसंग आहे महाराजांच्या चरित्रातला, महाराजांच्या म्हणजे त्यांच्या शिष्यांच्या चरित्रातला, की काही शिष्य जे खूप पुढे गेले थोड्या अवधीमध्ये
त्यांच्याबद्दल जेव्हा एका दुसऱ्या शिष्यांनी विचारलं, कुणाला, तात्यासाहेब केतकरांना, बरं का, की ते एवढे पुढे गेले, आम्हीही जप करतोय पण आम्हाला का साधत नाही, ती अवस्था प्राप्त करणं का साधत नाही. त्यावर पूज्य तात्यासाहेब म्हणाले की अजून नोकरीमध्ये बढती मिळावी असं वाटतंय ना. ते प्रामाणिक साधक होते. म्हणाले हो वाटतं. तसं काहीच अशा उच्च कोटीच्या साधकांना वाटत नसतं. हे सांगण्याचं कारण इथे जे सांगितलं, जथा लाभ संतोष सदाई, जे आहे त्यामध्ये समाधान. किंबहुना जो भक्त असतो त्याला जितकं कमी असेल त्यात अधिक आनंद असतो. हे तर कळणंच मुश्किल आहे आपल्याला. पण जितका फापट पसारा कमी, जितकं सांभाळण्याची कटकट कमी, तितका हा आनंदात असतो. त्यामुळे असे भक्त त्या स्थानी पोहोचू शकतात जे सद्गुरूंना अभिप्रेत स्थान आहे. आणि हेच पुढच्या चौपाईमध्ये अजून विश्लेषण करून श्रीराम सांगतायत. म्हणाले, मोरदास कहाई नर आसा, करई तो कहु कहा विश्वासा. स्वतःला माझा दास म्हणवत असताना सुद्धा जर इतर माणसाकडून काही मिळवण्याची आशा कोणी करत असेल तर तुम्हीच मला सांगा, करई तौ कहू कहा, की माझ्यावर त्याचा विश्वास आहे का. काय खरंच असं वाटतं ना, सद्गुरूंना काय वाटत असेल. आम्ही ज्या वेळेला ह्या कफपदार्थ लौकिक गोष्टींची इच्छा करतो ते सुद्धा त्यांच्याकडून नाही, इतर कुणा व्यक्तीकडून, कुठल्या परिस्थितीकडून मला अमुक मिळावं अशी आशा सद्गुरूंना डावलून जेव्हा मी करत असतो, तेव्हा प्रत्येक श्वास आम्हाला पुरवणाऱ्या सद्गुरूंना काय वाटत असेल. खरं त्यांना काही वाटत नाही, पण ही बोच खरं आम्हाला लागणं जरूर आहे की ज्यांनी मला एवढं सगळं दिलं. सकाळी उठता येतंय, श्वास घेता येतोय, 2 वेळचं जेवण मिळतंय. खरोखर आजचा आमचा परमार्थ पोट भरल्यानंतरचा परमार्थ नाही का. तुकाराम महाराजांसारखं, अनेक संतांसारखं उपाशी राहून ज्यांनी परमार्थ साधन करून अत्यानंदात आहोत अशी ग्वाही दिली, त्याला खरा परमार्थ म्हणतात. पण निदान आम्हाला दिलंय, आमच्या महाराजांचं जसं म्हणतात ना, ऑल एनकम्पासिंग तसं आहे. त्यामुळे म्हणतात की हरकत नाही, तुम्हाला दिलंय तर तुम्ही दैन्यवाणं राहू नका, भोगा ना, गाद्या गिरद्यांवर लोळा, असं वाक्य आहे महाराजांचं. पण जे मिळाले त्यामध्ये तरी समाधान माना. अजून मिळावं, अजून साठवावं. संग्रह हा जो आहे हा परमार्थाला विघातक आहे. ज्या वेळेला आम्ही नमन करतो म्हणतो महाराजांना, त्यावेळेला न मन हे आम्ही लक्षात घेत नाही. मन जे सांगतंय ते न ऐकणं म्हणजे नमन आहे, तरच ते खरं नमन होतं. आणि मनाचं न ऐकणं म्हणजेच महाराजांनी जसं ठेवलंय त्यामध्ये समाधान मानणं आहे. आणि तसं जो मानेल त्याला आमचे महाराज म्हणतात, दिवसातला काहीच वेळ संसारासाठी पुरे, मग नामाच्या राशी पडतील. त्यामुळे असा माझा दास म्हणवत असताना दुसऱ्यापासून काही मिळण्याची आशा करत असेल तर माझ्यावर त्याचा विश्वास आहे कसं म्हणावं म्हणतायत श्रीराम. म्हणजे अगदी लौकिकातलं सुद्धा तुम्हाला हवंय ना तर महाराजांकडंच मागावं, असं त्यांचे शिष्यगणसुद्धा आम्हाला सांगताना दिसतात की मागावं तर महाराजांकडेच, मग ते देतील अथवा न देतील. त्यामुळे त्याला अशी एक प्रार्थना जोडावी, जर माझ्या हिताचं असेल तर मला द्यावं, आणि नाही दिलं तरीसुद्धा ते माझ्या हिताचं नाही असं समजून हा भक्त शांत असतो, समाधानी असतो. आणि त्यामधूनच आमचे महाराज म्हणतात, हळूहळू मी तुम्हाला निष्काम करेन. त्यामुळे पुढे श्रीराम म्हणतात, अजून मी काय सांगू, बहुत कहूं का कथा बढाई. त्यामुळे वर जे मी सांगितलं म्हणतायत की जास्त प्रयत्न करावे लागत नाही, केवळ सरळ स्वभाव मन कुटिलाई नसावी
आणि जे आहे त्यात समाधान. पहा बरं, या 3 आणि 4 गोष्टी फक्त भगवंतांनी इथे अगोदर सांगितल्यात. सरळ स्वभाव, निष्कपट वृत्ती, समाधान आणि माझ्यावर विश्वास. या 4 गोष्टी असतील तर मी अशाच आचरणाला वश होतो सांगितलंय. पहिलं शंकरांची भक्ती आणि या 4 गोष्टी, यालाच मी वश होतो. एही आचरण बस्य मे भाई. आणि पुढे पुन्हा ह्याच भक्तीचंच वर्णन करतायत, कशी असावी सांगतायत. म्हणाले, बैरन विग्रह आसन त्रासा, सुखमयता ही सदा सब आसा, अनारंभ अनिकेत अमनी, अनघ अरोष दच्छ विज्ञानी, प्रीती सदा सज्जन संसर्गा, तृणसम विषय स्वर्ग अपवर्गा, भगति पच्छ हठ नहीं सठताई, दुष्ट तर्क सब दूरी बहाई. खूप महत्त्वाचे आहे ते सर्व, म्हणून 2-2च बघतोय आपण. म्हणतायत, कधी कुणाशी वैर करू नये, भांडण करू नये, तंटा कसला करू नये, कसलीही आशा धरू नये आणि भय बाळगू नये. बरं का, ह्या सर्व गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत साधनदृष्टीनं. बरं का, की साधनात मन लागणंच शक्य नाही जर आम्ही ह्या पाळल्या नाहीत तर. असा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आलेला असतो. थोडं कुठेतरी काहीतरी आपण बोललो, कुणाला काही अंतःकरण दुखवलं, त्या दिवशी साधन नामस्मरण व्यवस्थित होत नाही. कारण आत्मरूपानं सर्व एकच आहे. त्यामुळेच समर्थ पण म्हणाले ना, की दुसऱ्यास चिमोटा घेतला तर त्याचं दुःख मलाही होणारच. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती दुसऱ्यामध्ये भगवंतच आहे म्हणून दुखवायचं नाही हे तर खरंच. पण आम्हाला हे आज कळू शकत नाही ना, प्रत्येकामध्ये भगवंतच वास करून आहे हे जर आम्हाला अजून अनुभूतीनं समजलेलं नाही तर निदान त्यामुळे माझं साधनाचं खच्चीकरण होतं या खरं तर अनुभवानं तरी आम्ही शहाणं झालं पाहिजे. आणि कुणाशीही वैर करू नये, भांडण तंटा करू नये, कसलीही आशा धरू नये. म्हणतायत पुढे, सुखमयता ही सदा सबासा, कसलीच आस न त्रासा, कसलीही आशा नसते अशा भक्तांना असं सांगतायत. कारण जिथं आशा आहे तिथं अपेक्षा भंग आहे. त्यामुळे कोणतीही आशा नसते. म्हणजेच त्या मगाशी म्हटलं तसं संतोष सदा जो सांगितला त्याचंच हे एक्सटेन्शन आहे, की ज्याला कुठलीही आशा नसते तोच संतुष्ट अखंड असू शकतो. ज्याला आशा कसलीही आहे, इवलीशी आशा आहे, पण तो संतुष्ट असू शकणारच नाही. आणि भय बाळगू नये. आणि असं करणाऱ्याला सांगतायत 10ही दिशांना नेहमी सुख असतं. सुखमय ताही सदा सब आसा. खरोखर प्रत्यक्ष भगवत मुखातून आलेली ही वाणी आहे. आणि त्यामुळे जर या गोष्टींचं परिपालन करण्याचा आम्ही चंग बांधला ना तर आम्हाला हे सुखमयता ही सदा सब आसा जे सांगितलं, सगळ्या दिशांना सुख असतं, ते कसं असेल हे भगवत कृपेनं आम्हाला समजू शकेल. इतकं त्याला महत्त्व आहे ह्या श्रीराम वचनांना. आणि म्हणतायत पुढे की जो कुणी फळाची इच्छा ठेवून कर्म करत नाही, ज्याला आपल्या घराविषयी ममता नाही. बरं का, अनिकेत या शब्दाची फोड आहे ही. अनिकेत कसं आहे, भक्तांना ज्या घरात ते राहत असतात ते भगवंतांचंच घर वाटत असतं. कुठंही राहोत, मग भाड्यानं राहोत, स्वतःचं घर असो, फुटपाथवर राहोत की एखादी लहानशी झोपडी बांधून राहोत, कोणतीच गोष्ट स्वतःची नाही हे ज्याला पक्क समजलं त्याला कशाविषयी आशा असूच शकत नाही. त्याला अनिकेत वृत्ती म्हणतात. आणि ही अनिकेत वृत्ती केवळ बाह्य घरासंबंधी नव्हे तर खरं निकेत म्हणजे हा देहसुद्धा गेहच आहे आत्म्याचा. त्यामुळे या देहासंबंधीसुद्धा त्याला आसक्ती नसते. म्हणजेच थोडक्यात तो देहासक्ती किंवा देहाभिमान, देहबुद्धी विगलित असा भक्त असतो.
आणि असा जो मानहीन, अमानी, मानाची इच्छा न करणारा, अनघ, पापहीन, अरोष, क्रोधरहित असतो, जो भक्तीमध्येच विज्ञानी असतो. आहा, दक्ष आणि विज्ञानी. पहा बरं, दक्ष असणं म्हणजेच अदक्षपणा टाकणं, निष्काळजीपणा टाकणं. सजग भक्ती, अखंड भक्तीमध्येच लीन राहणं, नामस्मरणाच्या आड जे काही येते त्यापासून सावधपणे स्वतःला दूर करणं, याला दक्ष भक्ती म्हटलंय. आणि विज्ञानी म्हणजे ज्ञानी भक्त. भक्ती हाच तो परमपुरुषार्थ आहे हे ज्याला कळलं, असा तो विज्ञानी दक्ष जो असतो. आणि पुढे पुन्हा अजून भक्ताचं वर्णन करतायत. अजून कसा असतो हा भक्त, तर प्रीती सदा सज्जन संसर्गा, तृणसम विषय स्वर्ग अपवर्गा, भगती पच्छ हठ नहीं सठताई, दुष्ट तर्क सब दूरी बहाई, मम गुण ग्राम नाम रत, गत ममता मद मोह, ताकर सुख सोई जानई, परानंद संदोह. आहा, सांगतायत असा भक्त सत्संगाविषयी तत्पर असतो, सत्संगाविषयी प्रेम असतं त्याला, ज्याच्या मनामध्ये म्हणतात भक्तीपुढे सर्व विषय, इतकंच काय स्वर्ग आणि मुक्ती हे सुद्धा कसपटा समान, तृणसम, गवता इतके तुच्छ असतात. जो फक्त भक्तीचा आग्रह बाळगतो. पण फार महत्त्वाचं आहे बरं, भगती पच्छ हठ नाही सठताई. भक्तीचा आग्रह स्वतःपुरता बाळगतो. आमचे महाराज म्हणाले ना, जगाला शहाणं करायचा काळ राहिलेला नाही. किंवा अजून एक वचन आहे, जगाचं कल्याण अकल्याण आपल्या हातात नाही. परमार्थ हा स्वतःपुरता सांभाळण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे इथे सांगतायत श्रीरामसुद्धा महाराजांसारखंच, की भक्तीचा आग्रह बाळगतो पण दुसऱ्याच्या मताचं खंडन करण्याची सठताई, असा मूर्खपणा तो करत नाही. कारण त्याचं दोन तऱ्हेनं सुद्धा आहे. स्वतःच्या भक्तीबद्दल तत्पर असतो हे तर आहेच, दुसऱ्याच्या मताचं खंडन तो पहिलं कारण हे असतं करत नाही. याचं कारण की त्यानं स्वतःचंच मन दूषित होतं. आणि दुसरं कारण हे असतं की कुठलंच मत चुकीचं नसतं. प्रत्येक मनुष्याच्या, साधकाच्या, भक्ताच्या इव्होल्युशनरी प्रोसेसप्रमाणे, या जन्मातल्या नव्हे अनेक जन्मातल्या, त्या प्रोसेसप्रमाणे त्याचा जो स्तर असतो त्याप्रमाणे तो भक्ती करत असतो हे त्याला माहीत आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं ना, की कर्म बंद करण्याचा सल्ला देणारा तो मूर्ख म्हटलं भगवंतांनी तिथे. की म्हणजे नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालेले जे थोर ऋषीमुनी असतात, त्या अवस्थेला तुम्ही अजून रजतमामध्ये लिप्त असलेल्या माणसाला जायला सांगितलं तर ते कसं शक्य आहे? त्याला कर्ममार्गानंच हळूहळू प्रवास केला पाहिजे. हळूहळू कर्ममार्गानं प्रवास करता करता फळभोगरहित इच्छा येईल. त्यातून पुढे मग ती नैष्कर्म्य सिद्धी जी आहे ती भगवत कृपेनं त्यांच्या भक्तीनं प्राप्त होत असते. त्यामुळे कोणताही मार्ग हा चुकीचा नसतो. किंवा जसं अनेक ठिकाणी सांगितलं जातं, आपलं जे इष्टदैवत आहे, सद्गुरू असतील किंवा दैवत असेल, श्रीराम, श्रीकृष्ण, जे काही असेल ते, देवी, कोणतंही दैवत जे आहे, जे ज्याला प्रिय असतं ते त्याच्यासाठी उच्चतम असतं. त्याच्यावर अजून कुठलं दैवत त्या भक्तासाठी नसतं. पण दॅट मे नॉट बी सेम फॉर ऑल. प्रत्येकासाठी तेच खरं असेल असं म्हणून स्वतःच्याच मताचं प्रतिपादन करत राहिलो तर अनेकदा आमचं मन दूषित होतं आणि समोरचा ऐकत नाही ते नाहीच. कारण शक्यच नसतं ते. प्रत्येकाची भावनिक आणि
बौद्धिक पातळीसुद्धा भिन्न भिन्न असते आणि प्रत्येकाला त्याच्या सद्गुरूंनी जे सांगितलेलं असतं तेच उच्चतम ध्येय असतं असावं. त्यामुळे हे खंडन करण्याचा मूर्खपणा म्हटलंय श्रीरामांनी इथे. तो जो करत नाही तो खरा शहाणा, तो भक्तीचा आग्रह बाळगतो. म्हणूनच एक खूप महत्त्वाचं असं आहे भक्तिशास्त्रामध्ये किंवा कोणत्याही खरं पारमार्थिकच असं नाही, लौकिक शास्त्रामध्ये सुद्धा, की जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वतःच्या मार्गाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करायचं असतं त्यावेळेला स्वतःच्या मार्गातले जे महत्त्वाचे पॉइंटर्स आहेत किंवा जे श्रेष्ठत्व त्याचं सिद्ध करतात ते तुम्ही सांगा किंवा ते तुम्ही त्याला दृढ धरा. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याचं कसं कमी आहे म्हणून माझं श्रेष्ठ आहे असं सांगण्याची गरज नाही. सर्व मतमतांतरांची जाळी जी भारतीय अध्यात्मामध्ये निर्माण झाली टाईम अँड अगेन अनंत शतकांपासून, ती सर्व या मतखंडनामुळे निर्माण झाली. कारण प्रत्येकालाच आपला मार्ग श्रेष्ठ वाटलाच पाहिजे तरच तो त्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याचा मार्ग कमी आहे किंवा त्यामध्ये काही खोट आहे. आणि खोट असली तरीसुद्धा आम्ही सांगण्यानं ती बदलणार आहे का किंवा त्यामध्ये काही परिवर्तन होणार आहे का? त्यासाठी लोक जन्माला यावे लागतात सांगतात आमचे महाराज. त्यामुळे हे मतखंडन हे जो करत राहतो त्याचा स्वतःचा परमार्थही बिघडतो आणि ज्या मनाच्या पलीकडं आम्हाला जायचं आहे त्याच मनाच्या जाळ्यामध्ये आम्ही गुरफटून आमचं साधन बुडवून बसतो. त्यामुळे ज्यानं सर्व कुतर्क सोडून दिलेत सांगतायत पुढे, दुष्ट तर्क सब दूरी बहाई, म्हणजे वाहून टाकले ते तर्क सगळे, त्याला तिलांजली दिली, कोणत्याही तर्कांना हृदयात स्थान दिलं नाही असा भक्त असतो सांगतायत श्रीराम. जो पुढं सांगितलं माझ्या गुणांच्या आणि माझ्या नामाच्या स्मरणात तत्पर असतो. गुण आणि नाम दोन्ही एकरूपच आहेत आपण बघितलं. त्यामुळे नामरत फार सुंदर शब्द आहे पहा, महाराजांचा आवडता नाही का. त्यामुळे नामाच्या स्मरणात जो रत असतो आणि ममता मद आणि मोह यांनी रहित असतो. फार महत्त्वाचं आहे बरं. काय गोड. एक सहज आठवलं, स्मरण याची फोड एक संत करतात समरण बरं का. स म्हणजे काय तर हे ममता मद मोह म्हणजे तो मीपणाचं मरण झालं की मगच खरं स्मरण होतं असं त्यांचं म्हणणं. खूप महत्त्वाचं आहे नाही का. आणि तेच इथं खरं सांगतात श्रीराम की ममता मद मोह ज्यानं मीपणा फॉर्म्युलेट होतो नाही का, त्यांनी रहित असतो आणि नामरत असतो. त्याचं सुख ज्याला परमानंद रूप परमात्मा प्राप्त झालेला आहे त्यालाच कळतं. पण आहेत ना असे लोक ज्यांना हा आनंद प्राप्त झाला आहे आणि ते आम्हाला सांगतायत. त्यामुळे त्यांचं ऐकून आम्ही त्या वाटेनं प्रवास केला पाहिजे असं एका दृष्टीनं इथं श्रीराम सांगतायत. गुण आणि नामस्मरण हेच त्याचं सार आहे हे सांगतायत. आणि असं हे श्रीरामांचं बोलणं ऐकून सर्व अयोध्यावासी काय म्हणाले, सुनत सुधा सम बचन राम के, गहे सबनी पद कृपा धाम के, जननी जनक गुर बंधु हमारे, कृपा निधान प्राण ते प्यारे, तनु धनु धाम राम हितकारी, सब विधि तुम प्रणतार तिहारी, असी सीख तुम बिनु दे न को, मातु पिता स्वार्थ रत हो, हेतु रहित जग जुग उपकारी, तुम तुम्हार सेवक असुरारी, स्वार्थ मीत सकल जग माही, सपने हो प्रभु परमारथ नाही,
सबके बचन प्रेम रस साने, सुनिर रघुनाथ हृदय हर्षाने, निज निज गृह गए आय सुपाई, बरनत प्रभु बत कही सुहाई. श्रीरामांचं सुधा समवचन, अमृता समान हे बोलणं ऐकून सर्वांनी कृपानिधान श्रीरामांचे चरणकमल पकडले आणि म्हणाले, हे कृपानिधान, तुम्हीच आमचे माता आहात, पिता आहात, गुरु आहात, बंधू आहात, सर्व काही आहात आणि आम्हाला प्राणांहून प्रिय आहात. काय सुंदर प्रसंग आहे पहा. अयोध्यावासियांना प्रत्यक्ष श्रीराम सांगतायत आणि काय गोड पहा. असा हा संत संवाद झाला पाहिजे, असतो खरं तर. आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही लौकिक गोष्टींबद्दलच संतांजवळ बोलत राहतो. कशाबद्दल बोललं पाहिजे संतांजवळ, या भक्तीविषयी विचारलं पाहिजे, त्याविषयी बोललं पाहिजे. जे सांगितलं प्रणत नत होऊन प्रश्न केला पाहिजे, तो अशा पारमार्थिक गोष्टींसंबंधी प्रश्न केला तर संतांना आनंद होतो उत्तर देण्यासाठी सुद्धा. रामकृष्ण म्हणायचे, आमचे महाराजही म्हणालेत की जीभ कडू होते ज्या वेळेला प्रापंचिक गोष्टींचं उत्तर द्यावं लागतं आणि बहुतेक वेळेला तशीच उत्तरं संतांना द्यावी लागतात. पण हे प्रियजन अयोध्यावासी श्रीरामांचे लाडके आहेत. यामुळेच लाडके आहेत की भक्ती त्यांना प्राणांहून प्रिय आहे, श्रीरामचरण त्यांना प्राणांहून प्रिय आहेत. आणि म्हणूनच ते म्हणतायत की हे शरणागताचं दुःख हरण करणारे श्रीराम, तुम्हीच सर्व काही आहात आमच्यासाठी. आमचं शरीर, धन, घरदार आणि सर्व प्रकारचं हित करणारे तुम्हीच आहात. आणि अशी शिख तुम बिनू देई नको, तुमच्याशिवाय अशी शिकवण आम्हाला कोण बरं देऊ शकेल. हे कळलं की शरणागती येते. ज्या स्थानी आम्ही खऱ्या अर्थानं शिकतो, शून्यातून शिकणं असतं ते. शून्य होईपर्यंत शिकताच येत नाही आम्हाला. आणि ते शून्यातून आम्हाला जो शिकवतो ते आमचं आराध्य बनावं. मग खऱ्या अर्थानं हात धरून सद्गुरू आम्हाला आमच्या इप्सित स्थळी पोहोचवतात. सद्गुरूंनी हात धरणं हेच आमच्यासाठी तर इप्सित स्थळ आहे. आणि त्यामुळे पुढे म्हणतायत की तुमच्याशिवाय अशी शिकवण कोणी देऊ शकणार नाही. माता पितासुद्धा स्वार्थासाठीच शिकवतात आम्हाला, स्वतःच्या हिताच्या इच्छेनं शिकवतात. पहा बरं, हा जो भेद आहे लौकिक माता पिता आणि पारमार्थिक माता पिता जे भगवंत, यांमधला भेद प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुद्धा जिवंत असणं जरूर आहे, मुख्यतः पारमार्थिक व्यक्तीच्या. याचा अर्थ माता पितांना कमी लेखावं असा इथे अर्थच अभिप्रेत नाही. आम्ही चुकीचे अर्थ करतो आणि मग आमचा गोंधळ होतो. परमार्थासंबंधी जे ज्ञान ते फक्त मला गुरु देऊ शकतात, या भूमिकेवर ठाम जो असतो त्याला बाकीची नाती निभावून सुद्धा फक्त सद्गुरू चरणाशी बसता येतं. पण त्या नात्यांमधलं जे ममत्व असतं ते नाहीसं होतं. आणि हा अर्थ इथे अभिप्रेत आहे की स्वार्थासाठी, कारण जगामध्ये स्वार्थाशिवाय आम्ही कुणीच काही करू शकत नाही. बृहदारण्यक उपनिषदात जे याज्ञवल्क्य मुनींनी सांगितलं, मैत्रेयी कात्यायनी आपल्या पत्नींना, या जगात स्वार्थाशिवाय कोणी काही करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक जी गोष्ट केली जाते ती स्वतःसाठी केली जाते, लक्षात आलं नाही तरीसुद्धा. आणि त्यामुळे हे सांगितलं आहे की माता पिता जरी असले तरीसुद्धा खरे माता पिता आमचे कोण, तर प्रभू, फक्त तुम्हीच आमचे खरे माता पिता आहात. त्यामुळे तुमच्याशिवाय अशी शिकवण आम्हाला कोणी देऊ शकणार नाही. शुद्ध भक्तीची शिकवण भगवंत, संत यांच्याशिवाय कोण देऊ शकेल. त्यामुळे आणि पुढे जे म्हटलंय, का बरं असं,
कारण म्हणतायत, हे तू रहित जगजुग उपकारी, तुम्हार सेवक असुरारी. हे असुरारी म्हणजे असुरांचे शत्रू, जगामध्ये निस्वार्थ भावनेनं उपकार करणारे दोघेच आहात. कोण? एक तुम्ही आणि दुसरे तुमचे भक्त. संपला विषय. ह्याच्या पलीकडे कुणी शिकवू शकत नाही आम्हाला. आणि इतर सर्व जगातले स्वार्थ मीत सकल जगमाही. स्वार्थ मीत, स्वार्थाचे मित्र आहेत म्हटले. आणि हे प्रभो, त्यांच्यामध्ये स्वप्नातही परमार्थाचा भाव नसतो. स्वार्थ, परार्थ आणि त्याच्या पुढे परमार्थ असतो, नाही का? स्वार्थ, परार्थ, निस्वार्थ आणि मग परमार्थ असे 4 टप्पे सांगितले जातात. स्वार्थ म्हणजे फक्त स्वतःसाठी, परार्थ म्हणजे दुसऱ्याचं हित व्हावं म्हणून, निस्वार्थ म्हणजे कसलाच स्वार्थ रहित भाव ठेवून एखादी कृती करणं, आणि परमार्थ म्हणजे फक्त त्या सत्स्वरूपापाशी जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी काही करणं. ते फक्त तुम्ही आणि तुमचे भक्तगण करू शकतात सांगतायत. तुम्हार सेवक. फार सुंदर लिहिलं आहे पहा तुलसीदासांनी. इतरांच्या स्वप्नातही परमार्थाचा भाव नसतो. आणि हे असं सर्व अयोध्यावासियांचं प्रेमपूर्वक बोलणं ऐकून श्रीरामांना खूप आनंद झाला. आणि त्यानंतर आज्ञा मिळाल्यावर सर्वजण प्रभूंनी किती सुंदर विवेचन केलं या भक्तीचं आणि इतर सर्व गोष्टींचं, त्याबद्दल चर्चा करतच आपापल्या घरी गेले सांगतायत. काय सुंदर प्रसंग आहे. आणि म्हणून ह्या सुंदर प्रसंगावर शिवभगवान आम्हाला सांगतायत आता, उमा अवधवासी नर नारी कृतार्थ रूप, ब्रह्म सच्चिदानंद घन रघुनायक जहभूप. आहा, हे उमा, अयोध्येमध्ये राहणारे सर्व स्त्री पुरुष कृतार्थतेचंच रूप आहेत. पहा बरं, फार सुंदर शब्दयोजना आहे. ते कृतार्थ झाले म्हटलं नाही आहे, ते रूपच कृतार्थतेचे. कृतार्थता त्यांच्यापासून वेगळी काढताच येत नाही असे हे अयोध्यावासी आहेत. कारण काय? ब्रह्म सच्चिदानंद घन रघुनायक जहभूप. प्रत्यक्ष सच्चिदानंद घन असे ब्रह्म असलेले रघुनाथ तिथे राजा आहेत. असा हा सुंदर प्रसंग शिवभगवान आम्हाला सांगतायत. ज्यांची भक्ती करा असं रघुनाथ आम्हाला सांगतायत बरं का. कारण अशी ह्या रघुनाथांची भक्ती आणि त्याचं श्रेष्ठत्व आता यानंतरच्या भागामध्ये प्रत्यक्ष श्रीरामांचे गुरु वसिष्ठ ऋषी आम्हाला सांगणार आहेत. इतका सुंदर भाग आहे तो. गुरूंनी आपल्या शिष्याच्या सच्चिदानंद रूपाला जाणून, भगवत अवतार स्वरूपाला जाणून केलेलं रामवर्णन यानंतरच्या भागात तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.